तो प्रश्न असा होता की 2014 हा प्रश्न विचारण्यापर्यंत या देशातल्या किती नागरिकांनी भारतीय नागरिकत्व सोडलंय, सोडणारे जे आहेत त्यांची आर्थिक स्थिती काय आहे आणि ते त्यांचा धर्म कुठला आहे तो तेवढा सांगा. हा राज्यसभेमधला प्रश्न. सरकारने ह्याला उत्तर दिली. त्या उत्तरातून बाहेर पडलेला आहे. मी हा आरोप 2017 साली केला होता. 2017 साली हा आरोप केला होता. त्याचं उत्तर जे दिलेलं आहे की 17 लाख कुटुंब 17 लाख कुटुंब की ज्यांची मिनिमम कमीत कमी मालमत्ता ही 50 कोटीची आहे, अशाने भारतीय नागरिकत्व सोडलं आणि परदेशी जाऊन गेले. परदेशी गेले. आम्ही अशाला उद्धव ठाकरे यांना अशाला विचारतोय की तुम्ही हा प्रश्न उपस्थित काय करत नाही. हिंदूंचे प्रतिनिधी म्हणतात, आम्ही हिंदूंचं संरक्षण करणार म्हणतात, पण कालपर्यंत तुमच्या असं एका भाषणामध्ये हे राज्यसभेमध्ये दिलेलं उत्तर दिसत नाही. कोणाला घाबरतात? कशामुळे घाबरतात? की पुन्हा जो संशय व्यक्त केला जातोय की नव्यानं बीजेपी बरोबर घरोबा करण्याचं चाललंय का, हा आता संशय त्या ठिकाणी यायला लागलाय. त्याच्या ज्यावेळेस मला वंचितला सोबत द्यायचं होतं त्यावेळेस मी म्हणालो होतो की आपण सेक्युलर मतावरती जिंकणार आहोत आणि सेक्युलर मतावरती जिंकणार असल्यामुळे आपण या सेक्युलर मताला आश्वासन दिलं पाहिजे की आम्ही जोपर्यंत निवडणुका निवडून आलेला आहोत तोपर्यंत आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. हा विश्वास आपण सेक्युलर पक्षाला द्यावा. पण तो द्यायला कोणीच तयार नव्हतं. काँग्रेसही तयार नव्हते आणि असाला सेनाही त्या ठिकाणी तयार नव्हती, अशी परिस्थिती आहे. म्हणून मागची दारं मोकळी ठेवून राजकारण जे करतात त्यांच्यापासून सावध राहा असं मी या ठिकाणी मानतो. मी मुस्लिम बांधवांना आवाहन करतोय.